बांद्राच्या गरीबनगरमध्ये सध्या भाजप नेते रीडा रशीद मॅडम इथे आले आहेत। मॅडम तुम्ही पण आले होते तिथे, रेल्वेचे जे अधिकारी होते आणि पोलीस अधिकारी जे होते त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा केलीत। काही स्थानिक लोकांची मागणी होती, कशा प्रकारची मागणी होती आणि तुमची काय विशेष मागणी होती, काय सांगा? नाही, जे 2 दिवसापासून बघतोय आम्ही टी व्हीवर सगळं जे चाललेलं आहे त्याच्यात महिला आणि मुलांची जे त्रास होत होतं, तर इथल्या लोकांनी पण बोलवलेलं काय नाही मॅडम या म्हणून। एवढंच आहे काय ते 100 घरं कुठली होती ते क्लिअर नव्हतं लोकांना। ते अधिकाऱ्यांनी सगळं सांगितले ते 100 घर तसेच आहे, त्यांना आम्ही हात लावलेला नाही आहे। अजून मस्जिदचा जो विषय होता, काय जेव्हा कोर्टाचं ऑर्डर आलं तिथे काय मेन्शन नव्हतं काय मस्जिद आहे किती घर आहे, ती लँड करता आहे एवढी लँड त्यांना क्लिअर पाहिजे होती, त्यामुळे ते झालेलं आहे। त्यांनी ते समजवलं आम्हाला, पण डेफिनेटली आम्ही आमची मांग ठेवलेली आहे का आम्हाला त्याचं का तुम्ही कुठे देणार आहात का, कारण मस्जिदचा विषय आहे। तर त्यांनी सांगितले ते आता पुढे जाऊन ते विषय होणार आहे म्हणून। अजून लोकांना जे त्रास होतो इथे एवढा ऊन आहे, तर त्याबद्दलच त्यांना रिक्वेस्ट केली आहे का तुम्ही त्यांना मदत करा आणि जे आमचे इथले सोशल जे कामं करतायत लोक त्यांना पण जरा मदत करू द्या त्यांना, कारण थांबवता येत नाही। नक्कीच रेल्वे प्रशासन पण मदत करतेच आहे, पण ते सुद्धा करतायत। तर आमचे सिनियर साहेब वगैरे सगळ्यांना सांगून त्यांना जास्तीत जास्त मदत पोचवण्याचं रिक्वेस्ट केले आणि सरकारनं हेच रिक्वेस्ट करीन काय इथे जे राहणारे होते हे रोज कमवणारे, हे फिक्स डिपॉझिटवाले नव्हते, हे रोज कमवून खाणारे लोक होते। नक्कीच 1-2 माळ्याचं यांचं घर होतं, पण त्यांचं काही घर नाही आहे। डेव्हलपमेंटच्या विरोधात कोणच नाही आहे, अजून नसणारच मला वाटतं नक्की, पण डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे। पण ह्या गरिबांचं काय, अजून हे आजपासून नाही आहे, हे वर्षानुवर्षापासून आहेत। तर यांच्यावर जे झालेलं आहे त्या अधिकारींवर काय क्वेश्चन, ह्यांनी असंच बांधलं नसेल, नक्कीच त्या अधिकाऱ्यांचं मदत घेऊन केलं असेल, तर माझी अशी रिक्वेस्ट आहे का त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला पाहिजे। बस जे झालेलं आहे ते चुकीचंच आहे, पण नक्कीच यांना काय भेटायला पाहिजे, मदत व्हायला पाहिजे। दगडफेक झाला होता, काही पोलीस जे ते जखमी पण होते, तर त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? नाही, नक्कीच डेव्हलपमेंटच्या विरोधात जे पण असणार त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। डेव्हलपमेंटच्या विरोधात आम्ही नाहीच आहे। अजून हे कोर्टाचं ऑर्डर होतं, अजून ज्यांनी केलेलं आहे ते सगळे जेलमध्ये आहेत, तर नक्कीच त्यांना ते पोलिसांचं जे झालेलं आहे ते आरोपी आहेत। पण मी तेच रिक्वेस्ट पण केली, ज्यांचा व्हिडिओ आला नसेल, कोण नसेल ते मुलं, त्यांना नक्कीच सोडा म्हणून। अजून जे झालेलं आहे ते झोपडी तोडताना झालेलं नाही, हे मस्जिदच्या टायमाला ॲक्शन का रिॲक्शन हुआ आहे, तर त्याच्यात पण मला वाटतं नक्कीच पोलीस लक्ष घेईल का त्या मुलांची हालत काय होती तेव्हा। म्हणजे मी पण त्या जाग्यावर असते तर 2 कदम मागे पुढे मी पण झाले असते, नक्कीच असा ॲक्शन झाला नसता आमच्याकडून। पण ते सुद्धा पोलिसांना रिक्वेस्ट आहे ते पण लक्षात देऊन त्यांनी कारवाई करावी। तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये जे अधिकारी आहेत ज्यांनी बांधकाम करून दिलं ते पण दोषी आहे, याच्यासाठी तुम्ही काही पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांकडे किंवा पंतप्रधानांकडे करणार? मी आताच बोलली आहे, साहेबांचा वेळ मागितलेला आहे, आम्ही सगळे लोक जाणार आहोत त्यांना रिक्वेस्ट करायला। जे झालेलं आहे त्यांच्याकरता पण काहीतरी करा मदत म्हणून एक लेटर आमच्या सगळ्यांकडून जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।